नमस्कार. आजचा घटक पाहणार आहोत आपण वर्णमाला. या अगोदर आपण वर्णमाला हा टॉपिक अगदी व्यवस्थितपणे सर्वांना समजून दिलेला आहे. परत एकदा जे नवीन जॉईन झालेले आहेत किंवा थोड्या उशिराहून जॉईन होऊन ज्यांना हे लेक्चर पाहता आलं नाही, ॲक्च्युली हे यूट्यूबवर लेक्चर अजून मी पाठवलं नव्हतं, तर हे अत्यंत उपयुक्त आणि हिंदी आणि मराठीसाठी आपल्याला 4 ते 5 गुण देऊन जाणारा हा टॉपिक आहे. त्यामुळे हा टॉपिक सर्वांनी नीट समजून घ्या आणि यावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर बघा, वर्ण म्हणजे आपण सांगू शकतो आपल्या तोंडावाटे बाहेर येणारा मूलध्वनी. मराठीमध्ये एकूण 48 वर्ण आहेत. इंग्रजीमधील ॲ आणि ऑ अलीकडे त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, मिळवलेले आहेत. असे मिळून एकूण 50 आहेत. तर काही पुस्तकामध्ये 2 क्ष आणि ज्ञ त्यामध्ये मिळून 52 स्वर सांगितलेले आहेत. तर यामध्ये इंग्रजीतील एकूण मूळ स्वर विचारले तर ते 48 लक्षात ठेवा. नंतर जी आरनुसार 2 स्वर त्याच्यामध्ये काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. अक्षर म्हणजे काय म्हणूया पहा. अक्षर म्हणजे नाश न पावणारे. अक्षर म्हणजे नाश न पावणारे. आणि त्यांचा जर आपण क्रम बघितला तर वर्णांपासून काय तयार होतं बघा. वर्णांपासून अक्षर, अक्षरांपासून शब्द आणि शब्दापासून काय तयार होतं, वाक्य तयार होतं. तर वर्णांचे प्रकार इथं बघूया आपण. वर्णांचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात. हे मी स्वतः शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत आणि पुस्तकातलं जेवढं आपल्याला महत्त्वाचं आहे तेवढं याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण एवढा केला तर वर्णमालेवर आपल्याला याच्या बाहेरचा प्रश्न असू शकणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर याच्यामध्ये बघा, वर्णांचे 3 प्रकार आहेत. एक स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर एकूण 12 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन याच्यामध्ये आपल्याला 34 आहेत. हे अगदी आपण पहिलीपासून विद्यार्थ्यांना शिकवत आलेलो आहे. तर त्याचे उपप्रकार किंवा ज्या बेसिक गोष्टी माहीत असणं ते आपल्याला आवश्यक आहे. तर यावर प्रश्न आहेत. स्वर 12, स्वरादी 2 आणि व्यंजन 34. त्याचे उपप्रकार पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा, जे स्वर आहेत तर स्वर कशाला म्हणतो बघा, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. तुम्ही उच्चार करून बघा तर मुखातील कोणत्याही अवयवाशी त्याला स्पर्श होत नाहीत, असे हे 12 स्वर आहेत. तर प्रत्यक्षात तसंही बघू शकता किंवा हे आहे असं डायरेक्ट लक्षात ठेवा. हे जे स्वर आहेत तर हे स्वर कुठले आहेत बघा. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ऐ, ओ, औ आणि ॲ आणि ऑ. हे एकूण 14 स्वर आहेत. नीट लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात दिलेल्यापैकी कुठले स्वर आहेत, व्यंजन आहे. तर ॲ आणि ऑ अलीकडे काय केलेले आहेत, वाढवलेले आहेत. तर एकूण अगोदर 12 स्वर होते आणि 2 स्वर इथं वाढवलेले आहेत, 14 स्वर झालेले आहेत. त्यानंतर बघा, स्वराचे एकूण 3 प्रकार इथं आपल्याला पाहायला मिळतात. स्वराचे उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि ते नीट लक्षात ठेवा. ते थोडक्यात मी इथं व्यवस्थित विश्लेषण करून तुम्हाला देतो आहे. स्वरांचे एकूण 3 प्रकार आहेत बघा. एक ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्व म्हणजे कमी उच्चार होणारा, दीर्घ म्हणजे जास्त उच्चार होणारा आणि संयुक्त म्हणजे मिळून तयार होतो. संयुक्त स्वर आहेत. संयुक्त व्यंजन पण एक प्रकार पुढं पाहणार आहोत. आता ऱ्हस्व स्वर म्हटलं तर ते लक्षात ठेवा. अ, ई, उ, रू, रू आणि ॲ. ऱ्हस्व म्हणजे पहिले लक्षात ठेवायचं. एकूण 6 स्वर आहेत. उरलेली जे आहेत त्यांना आपण दीर्घ स्वर म्हणूया, ते 8 आहेत. पहिले 6 लक्षात ठेवले की उरलेले आहे असे आपल्या लक्षात राहू शकतात. उदाहरणार्थ बघा, आ, ई, उ 2 नंबरचे बरं का. ए, ऐ, ओ, औ आणि ऑ हे सगळे काय आहेत, दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर बघा, संयुक्त स्वर म्हटला तर संयुक्त ए, ऐ, ओ, औ. संयुक्त म्हणजे 2 मिळून. तर ए, ऐ, ओ, औ हे 2 स्वर नंतर पाहणार आहोत आपण पुढं. तर ते 2 स्वर एकत्र येऊन मिळतात म्हणून त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो आहे. यावर प्रश्न विचारतातच, विचारलेला पण आहे. ए, ऐ, ओ, औ. मी जी आता शिकवतो या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक प्रकारावर किंवा प्रत्येक घटकावर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे नीट काळजीपूर्वक ऐका, लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक उपप्रकार त्यावर प्रश्न विचारलेला आहे. सजातीय स्वर आणि विजातीय. सजातीय म्हणजे एकसारखे, विजातीय म्हणजे वेगवेगळे. उदाहरणार्थ बघा, सजातीय अ, आ ऱ्हस्व आणि दीर्घ, ई, ई एकसारखे गटातले आहेत म्हणून सजातीय म्हटलेलं आहे. उ, ऊ आणि ॲ, ऑ. विजातीय म्हणजे वेगवेगळे, यातला एक आणि त्यातला. अ, ई, उ, ओ, उ, औ असं एकमेकातले वेगवेगळे विचारले तर त्याला विजातीय म्हणायचं. एवढं सोपं आहे, साधं आहे. यावर प्रश्न आला आहे. त्यानंतर आहे बघा स्वरादी. स्वरादी 2 आहेत, आपण मगाशी बघितलं. अम आणि आहा.
वर टिंब देतो त्याला आपण म्हणतो अनुस्वार, आणि आहा 2 टिंबा दिल्या जातात त्याला म्हणतो विसर्ग किंवा त्याला परवर्ण असं सुद्धा म्हटलं जातं. अशा पद्धतीनं स्वरांचे उपप्रकार ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, त्यानंतर सजाती आणि विजातीय स्वर पाहिलं. त्यानंतर स्वरादी आणि आहा येतो. व्यंजन जर पाहिलं तर व्यंजन काय येतात बघा. व्यंजनाचे सुद्धा बरेचसे उपप्रकार आहेत आणि हे महत्त्वाचे आहेत. व्यंजन एकूण आहेत आपण 34 पाहिलं मगाशी. तर व्यंजन म्हणजे काय बघा, मगाशी स्वर पाहिला, स्वराच्या उच्चारासाठी मुखातील कोणत्याही अवयवाचा उपयोग होत नाही, तर डायरेक्ट ते कंठातून बाहेर पडतात. पण व्यंजनाच्या बाबतीत काय होतं, ज्या वर्णांचा पूर्ण उच्चार करण्यास दुसऱ्या वर्णांची किंवा स्वराची आपल्याला काय घ्यावी लागते, मदत घ्यावी लागते, किंवा स्वराला घ्यावी लागत नाही, व्यंजनाला दुसऱ्या स्वराची मदत घ्यावी लागते, दुसऱ्या वर्णाची मदत घ्यावी लागते आणि मुखातील अवयवांचा स्पर्श होतो, म्हणून त्याला आपण व्यंजन म्हणतो. म्हणून नेहमी व्यंजन लिहिताना आपण क असं क सेपरेट न लिहिता कचा पाय मोडतो, मग त्याच्यात मिसळला जातो आणि पूर्ण काय तयार होतं, क हा वर्ण तयार होतो. मग कला आपण व्यंजन म्हणतो, पाय मोडलेला असतो किंवा तिरपी रेष दिलेली असते. अशा पद्धतीने क ख प फ ब भ म हे सगळे काय आहेत, व्यंजन आहेत. हा जो प्रकार आहे वर्णमाला आहे, ही सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला इव्हन 5वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंतच्या किंवा TETला तर कंपल्सरी आहेच. तर ही वर्णमाला सर्वांनी पाहून घ्या व्यवस्थित. त्यानंतर आहे बघा व्यंजनांचे प्रकार, एकदम सोपे. तर व्यंजनाचे प्रकार लक्षात ठेवायचे साधी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. हा गट लक्षात ठेवा, क, च, ट, त आणि प. 1 2 3 4 5 हा गट लक्षात ठेवायचा. क, च, ट, त आणि प. आणि त्याच्या समोरचे अक्षरं 5 अक्षरं आहेत, त्याची मांडणी कशी केलेली आहे बघा. कठोर, मृदू आणि अनुनासिक. पहिले 2 आहेत ते कठोर, नंतरचे 2 आहेत ते मृदू, आणि शेवटचे अक्षर नाकातून उच्चार होतो त्यांना म्हणायचं अनुनासिक. कठोर का म्हणायचं, तर त्यांचा उच्चार करताना त्याच्यावर जास्त जोर द्यावा लागतो. उदाहरणार्थ क, ख, च, छ, त्यानंतर त, थ, प, फ आणि इथला ट, ठ जास्त उच्चार द्यावा लागतो. मृदूला ग, घ, ज, झ, ड, ढ हे मृदू म्हणजे कमी त्यांना जोर द्यावा लागतो. आणि अनुनासिक म्हणजे नाकातनं उच्चार होतात. तर कुठल्या वर्गासमोर किंवा कुठल्या अक्षरासमोरचं कुठला अनुनासिक आहे लक्षात ठेवा. हे आपल्याला संधीला आणि परीक्षेला सुद्धा अनुनासिक किंवा परसवर्ण म्हणून एक घटक आहे, तिथं उपयोगी पडतो. कच्या समोरचं न आहे, चच्या समोरचं हे न आहे, टच्या समोरचं न, तच्या समोरचं नळातलं न आहे, त्यानंतर पच्या समोरचं म आहे. अशा पद्धतीने व्यंजनाचे प्रकार लक्षात ठेवताना पहिल्यांदा कठोर, नंतरचे 2 मृदू आणि शेवटचं अनुनासिक लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. अर्धस्वर 4 आहेत. य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात. उष्मे किंवा घर्षक यांचा उच्चार करताना तोंडातून हवा बाहेर फेकली जाते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. श, श, स हे उष्मे लक्षात ठेवा. मग असं संयुक्त स्वर बघितलं, आता संयुक्त व्यंजन बघणार आहेत. क्ष आणि ज्ञ इथं लक्षात ठेवा, क्ष आणि इथं ज्ञ. तर यांना संयुक्त व्यंजन म्हणायचं, कारण क्षचा उच्चार करताना क अधिक श अधिक अ मिळून 2 व्यंजन एकत्र येऊन 2 व्यंजनामध्ये परत स्वर मिसळतात, म्हणून त्यांना संयुक्त व्यंजन म्हटलेलं आहे. तर मगाशी संयुक्त स्वर बघितला ए, ऐ, ओ, औ, ते सुद्धा तसेच तयार होतात. ज्ञ होत असताना बघा द अधिक न अधिक य अधिक अ अशा प्रकारे ज्ञ तयार होतं. मग द, न, य हे काय मिसळलं जातं, त्याच्यामध्ये 3 व्यंजन आहेत, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर त्यांना संयुक्त व्यंजन ते मिळून तयार होतं, म्हणून त्यांना आपण संयुक्त व्यंजन म्हणणार आहोत. अशा प्रकारे हा महत्त्वाचा भाग आपण इथं कव्हर केलेला आहे. त्यानंतर आहे बघा संयुक्त स्वर. मग अशी आपण बघितलं संयुक्त व्यंजनानंतर संयुक्त स्वर म्हणजे काय सांगितलं, मग अशी सांगितलं बघा. ए, ऐ, ओ, औ. ए कसा तयार होतो, अ अधिक ई किंवा ई. उच्चार करून बघा त्याचा नीट. आई तयार होताना आ अधिक ई किंवा ई. एमध्ये अ असतो आणि आईमध्ये आ असतो आणि हे ई किंवा ई त्याच्यात असतात. ओ आणि औमध्ये काय होतं, ओमध्ये अ असतो, औमध्ये आ असतं आणि त्याच्या पुढं उ किंवा ऊ मिसळून काय तयार होतो, तो स्वर तयार होतो, म्हणून त्याला संयुक्त स्वर असं म्हटलेलं आहे. या प्रत्येक ह्याच्यावर प्रश्न विचारतात आपल्याला. त्यानंतर पाहणार आहोत आपण महाप्राण. महाप्राण म्हणजे काय बघा, ज्या व्यंजनात ह मिसळला जातो त्याला आपण महाप्राण असं म्हणतात. तर मगाचं जे कॉलम बघितलं आपण त्याच्यामध्ये 2रा आणि 4था स्तंभातले अक्षर जे आहेत ती महाप्राण येतात.
हां इथं दिलेले आहेत बघा. ख, कारण याचा उच्चार करत असताना ह्याच्यामध्ये ह मिसळला जातो. ख, छ, ठ, थ, फ, घ, झ, ढ, ध, म, श, श, स, ह. तर असे एकूण 14 महाप्राण आहेत. त्याच्यामध्ये ह मिसळला जातो, एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरं आहे ते म्हणजे अल्पप्राण. याच्यामध्ये ह न मिसळता काय होतो, त्यांचा उच्चार होतो, म्हणून त्यांना अल्पप्राण म्हणायचं. तर मगाचा स्तंभ बघितला, त्याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या स्तंभातली अक्षरं असे एकूण 20 अल्पप्राण आहेत आणि ही त्यांची नावं आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या स्तंभातले अक्षर घ्यायचीत आणि ही उरलेली अक्षरं अशी एकूण 20 अल्पप्राण आहेत. आणि ळ हे स्वतंत्र स्वर आहे. त्यानंतर पाहणार आहोत आपण उच्चार स्थानानुसार वर्णांची नावं दिलेली आहेत. हा पण घटक फार महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या. आता इथं कंठ्य म्हणजे कंठातून बाहेर पडणारा, तालव्य म्हणजे टाळूतून बाहेर पडणारा, मूर्धन्य म्हणजे मृधेचा उपयोग होतो, दंत्य म्हणजे दाताचा, ओष्ठ म्हणजे ओठांचा, कंठ तालव्य दोन्हींचा, कंठोष्ठ कंठाचा आणि ओठाचा, दंतोष्ठ आणि दंत तालव्य, असे वर्णांची काही 9 नावं दिलेली आहेत, ती लक्षात ठेवा. आता कंठ्य वर्ण तर त्याच्यामध्ये स्वर पण येतो आणि व्यंजन पण येतं. कंठ्यवर्ण म्हटलं तर स्वर वर्णांची नावं दिलेली आहेत, त्याचे स्वर आणि व्यंजन ही पडलेले आहेत, हे लक्षात ठेवा. कंठ्य विचारतात, हे परीक्षेला विचारलेलं आहे, विचारतात. कंठ्यमध्ये स्वर येतात अ, आ, व्यंजन येतात क चा वर्ग म्हणायचा, क चा वर्ग आणि ह हा वेगळा येतो. तालव्य क्रमानं लक्ष, कंठ तालव्य, ई हे स्वर येतात क्रमानं, स्वर आहेत बघा, अ, आ कंठ्यमध्ये येतात, ई तालव्यमध्ये येतं, च चा वर्ग सगळा आणि यश हे 2 एक्स्ट्रा. तर तालव्यमध्ये हे स्वर आहेत आणि हे व्यंजन आहेत. तालव्य म्हणजे टाळूचा वापर करून त्यांचा उच्चार होतो, स्वरांचा आणि व्यंजनाचा, असा त्याचा अर्थ आहे. मूर्धन्यमध्ये हा विचारले बघा गेल्याच वर्षी प्रश्न, रू हा स्वर आहे, व्यंजन येतं ट चा वर्ग, ट, ठ, ड, ढ, न आणि र, श, ड एक्स्ट्रा जे आहे ते लक्षात ठेवा. दंत्यमध्ये रू, त चा वर्ग, त, थ, द, ध, न आणि ल, स येतं. ओष्ठमध्ये उ आणि प, फ, ब, भ, म, प चा वर्ग येतो बघा, लक्षात ठेवा. कंठतालव्यमध्ये ए, ऐ, कंठोष्ठमध्ये ओ, औ, दंतोष्ठमध्ये व आणि दंत तालव्यमध्ये सुद्धा. आता तालव्य आणि दंत तालव्य याच्यामध्ये च, छ, ज, झ हे सेम येतं, पण इथं उच्चार होत असताना च, अ मिसळला जातो. उदाहरणार्थ चहा, चहामध्ये बघा चहा, तर इथं च चा उच्चार चहा असं नाही म्हणत, चहा लिहिताना चहा असा लिहितो, पण उच्चार करताना चहा असा उच्चार होतो. तर तिथं य मिसळला जातो, म्हणून याला य जिथं मिसळून उच्चार केला जातो त्याला तालव्य म्हणायचं. आणि अ मिसळून जग, आता इथं जगचं पण उदाहरण देतो बघा. इथं आपण जग म्हणजे जिवंत राहा किंवा तुझं जीवन जग, तर इथं अचा उच्चार केला जातो, म्हणून याला दंत तालव्य म्हणायचं. आणि इथंच जग असा उच्चार जेव्हा केला जातो, य मिसळलं जातं, तेव्हा त्याला म्हणायचं तालव्य. यावर पण प्रश्न आपल्याला विचारतील. त्यानंतर आहे बघा जोडाक्षरं. जोडाक्षरामध्ये आपण बघूया, दोन व्यंजन एकत्र येऊन त्यात स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होतं. 2 सारखे व्यंजन एकत्र जोडले की त्याला आपण द्वित असे सुद्धा म्हणतो. तर त्यानंतर बघा जोडाक्षरांचं उदाहरणार्थ रक्त असा जर शब्द बघितला आपण, तर जोडाक्षर का म्हणायचं त्यांना, कारण क या व्यंजनामध्ये त हे एक व्यंजन मिसळलं आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळला, तर दोन किंवा दोनापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन त्याच्यामध्ये स्वर मिसळला जातो, तर ते जोडाक्षर तयार होतं. तर अशा पद्धतीनं जोडाक्षरांचे हे आहेत. त्यानंतर र या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याचे 4 पद्धती लक्षात ठेवा. आपण याच्या अगोदर शिकलेलो आहे. र किती प्रकारे लिहू शकतो आणि यावर प्रश्न पण विचारला आहे. चक्र तिरपी रेष देऊन आपण, राष्ट्र खाली अशा पद्धतीचं चिन्ह जोडलं जातं, ते सुद्धा रचाच अर्थ आहे. कुऱ्हाडमधले हे जे ह आहे, हला जी रेष म्हणले त्याला कुऱ्हाड, हे सुद्धा काय आहे, जोडाक्षर आहे. रची ही 4 हे आहेत, लक्षात ठेवा. सर्प वर जो रफार देतो तो सुद्धा जोडाक्षराचा येतो. अजून बऱ्याच जणांना हे माहिती नाही की रू आणि लृ हे जोडाक्षर नाहीत, हे काय आहेत, स्वर आहेत. हे दोन्ही पण काय आहेत, स्वर आहेत. उदाहरणार्थ गृह हा शब्द बघितला, ग्रह वेगळा, त्याच्यामध्ये र आहे, पण गृह म्हटला तर त्याची फोड जर बघितली तर गृची फोड होते ग अधिक रू,
त्यामुळे ते जोडाक्षर तयार होत नाही, कारण एक व्यंजन आहे आणि एक स्वर आहे, त्यामुळे ते जोडाक्षर होत नाही. त्यानंतर बघितलं पृथ्वी, पृचं जर फोड बघितली तर प अधिक रू असं होतं, त्यामुळे ते जोडाक्षर होत नाही. आता परीक्षेला आपल्याला यावर पण प्रश्न विचारतात की दिलेल्या अक्षराची काय केली जाते, फोड केली जाते आणि त्याच्यामध्ये व्यंजन किती आहेत आणि स्वर किती आहेत हे विचारलं जातं. तर इथं ज्ञानामृत ह्या शब्दाची मी फोड करतो बघा. ज्ञानामध्ये हा यासारखाच प्रश्न आपल्याला या पाठीमागं झालेल्या परीक्षेत विचारलेला आहे. ज्ञ द न य अधिक आ, ज्ञाची हे झाली बघा फोड. नाची न अधिक आ, मृची म अधिक रू आणि तची त अधिक अ. अशा प्रकारे त्याची फोड करून त्याच्यामध्ये एकूण किती वर्ण आहेत असाही प्रश्न विचारला जाईल, किंवा किती स्वर आहेत किंवा किती व्यंजन आहेत, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही त्याची फोड तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे. क्षत्रिय हा शब्द जर बघितलं तर क्ष क अधिक श अधिक अ, त्रि त अधिक र अधिक ई, त्रीची फोड झाली, आणि यची य अधिक अ. तर क्षत्रिय एकूण वर्ण विचारले तर तुम्हाला सांगता आले पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 वर्ण आहेत. त्यातले व्यंजन विचारले तर व्यंजन, स्वर विचारले तर स्वर तुम्हाला सांगता आले पाहिजेत. अशा प्रकारे ही वर्णमाला मी तुम्हाला परफेक्ट करून दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य कुठलाही प्रश्न असणार नाही. हा अभ्यास तुम्ही व्यवस्थित आणि सगळे शब्द जर पाठ करून घेतले तर यावर तुम्ही कसाही प्रश्न विचारला तर तो तुम्ही सोडू शकतो, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. फक्त तुम्ही हे काय करा, व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवा, वारंवार वाचून काढा. यावर डेफिनेटली आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा आणि मराठीला सुद्धा प्रश्न आहे. धन्यवाद.